चर्चिनी विभूती रुद्राक्षाची माळ कंठी पहा भगवान दत्तात्रयांचं वर्ण असे हातामध्ये त्रिशूळ आहे त्यांच्या कपाळावर विभूती लावलेली आहे। आता विभूती का लावली एक माणसाला कपाळावर खुर्ची घेऊन बसा इथं बसा हा इथं बसा या बाजूला ना इथं बसा मी तुम्हाला
सुख करता हरता हरता विघ्नाची मुरली मुरली दोन गोपाळाची सर्वांग सुंदर उठचे घोडाची कंठीर ते माळ मुक्ताभवाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सारे मात्रे मान कामना मूर्ती जय देव सुख करता सुख हरता हरता विघ्नाची मुरली मुरली दोन गोपाळाची सर्वांग सुंदर उठचे घोडाची कंठीर ते माळ मुक्ताभवाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सारे मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सारे मात्रे सद्भावे संतांग बनिबाद केला त्यांना होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय सद्गुरुनाथ स्वामी अवधूता आरती हो हरिता हरिये हो निता जय देव दत्त दत्ताय से लागले राधा मार पडे मन झाले उन्मला तू पणाची झाली भरवना एका जनार्दने हे जगधाना जय देव जय सद्गुरुनाथ स्वामी अवधूता आरती हो हरिता हरिये हो निता जय देव नवनव देव काळ ब्रह्मांडे वारा शेखंडकारा प्रेमेत्रियारा लावण्या सुंदर मस्त देवारा हे दुनिया निर्मळा हे गुरुवा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती हो वारु बाबा देव वारु नगर गौरा जय देव खरपुर गौरा भोला नैनी विशाला अर्धांगी पार्वती सुमरांच्या माळा जय उदरण गंधर्वीरा ऐसा शंकर शोभे हो माळा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती हो वारु बाबा देवाने प्राचन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती हो वारु बाबा देवारु नगर गौरा बलबलीवर सुंदर मदनारे कंजानन मनमोहन मंजूलारे सुगौरी देवी देवाते उच्चारे प्रभुदे राम दास श्री शंकरा स्वामी शंकरा आरती हो वारु बाबा देव वारु नगर गौरा जय देव काली लोटांगन वंदे जन गोरा बड़ाई नरुपतिये तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्याधन तमेव सर्वमूले कायेन वाचा श्रीदेवा यज्ञं सकलबलधि नारायणे समर्पय अभिजोके सोमनारायण कृष्णरामदेव जगन्नाथ भगवती गावल भगवती नारायण हरे राम राम राम
हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा त्या जगाला सौंदर्य आणि रूपता सुंदरता देणारा भक्त मी एकटाच आहे. मी किती सुंदर आहे तुला पाहिजे. तसा कानोपात्राची बोट देवाच्या पायाला लागली तसे कानोपात्राच्या देवाच्या पायाला करता पडला अजूनही देवाच्या पायाला करता या ठिकाणी हे आहे की नाही. आणि मग कानोपात्राने विचार केला मी एवढी कोमल आहे माझ्या हाताचा स्पर्श होता याच्या पायाला जर खड्डा पडतोय तर हा किती सुंदर असेल. आपला अंगात त्या ठिकाणी घालून टाकला. आपला देव देवाच्या पायाजवळ विलीन केला आणि देवाने कानोपात्राला जागा कुठं दिली. आपल्या जवळ पहिलं कानोपात्राचं दर्शन मग पांडुरंगाचं दर्शन घेतं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मला फक्त एक सांगायचंय का दत्त नाम जर तुम्ही घेतलं परमात्मा काय केलेले त्यांनी त्रिशूळ हातामध्ये घेऊन भक्तांचं रक्षण केलेलं आहे. हा त्रिशूळ 3 मुलांच्या पलीकडे आहे आणि हा त्रिशूळ घेऊन काय केलेले 3 मुलांच्या पलीकडे भक्ताला घेऊन गेलेले आहेत. विभूती लावलेली आहे. रुद्राक्षाची माळ करता धारण केलेली आहे. चर्चिली होते रुद्राक्षाची माळ कंठी. पहा भगवान दत्तात्रयांचं वर्ण असे हातामध्ये त्रिशूळ आहे. त्यांच्या कपाळावर विभूती लावलेली आहे. आता विभूती का लावली का प्रत्येक माणसाला कपाळावर विभूती लावल्यावर प्रत्येक माणसाला असं स्मरण झालं पाहिजे का आपल्या देहाची देखील माती होणार. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. आपल्या देहाची मातीवर प्रत्येक माणसाने विचार केला. जर विचार केला नाही तर आयुष्याचा पस्तावा होतो नाही का. 1 सेकंद सुद्धा लागत नाही. ऍक्शन व्हायला लागतो का हो लागत नाही. म्हणजे म्हणून सांगितलं क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला माणसाने विचार केला पाहिजे. पहा उच्च नगर एक विचार याच्यावर मी तुम्हाला सांगतो प्रत्येक क्षणाला का केला पाहिजे. एक छोटस 1च मिनिटामध्ये उदाहरण सांगतो का उच्च नगरामध्ये एक ब्राह्मण जोडपं राहत होतं. ही ब्राह्मणी बाई जी आहे पोरांनो बडबड न करू शांत बसा. ती ब्राह्मणीन बाई कालिकी मातेची भक्ती होती. त्या ब्राह्मण जोडपाला एक छोटस तानं बाळ होतं. त्याने मुंगूस पाळलं होतं आणि ब्राह्मणीन बाई कालिकी मातेच्या भक्तीत गेली. ब्राह्मण काका आपले घरी होते. राजाने निरोप पाठवला आणि त्या ब्राह्मणाला पूजे करता बोलवून घेतलं. पूजे करता बोलून घेतल्यानंतर त्या ठिकाणी काका निघून गेले आणि घाई घाई पूजा आटोपली. कारण का आपल्या घरी आपलं तानं बाळ आहे. घरात ब्राह्मणीन बाई नाही आणि ब्राह्मण काकाही घरामध्ये नव्हते. इकडं बघा सर इकडं काय बघताय तेच बोललो. इकडं जरी बघा तिकडं तरी बघा. मला घेऊन टाइम झालाय. मी आपला लवकरात केले. मुंगताच्या तोंडाला रक्त लागलं आणि मुंगूस ब्राह्मणाची वाट पाहत त्या ठिकाणी बसला. तेवढ्यात ब्राह्मण काका घाई घाई आपल्या घरात लहान बाळ आहे म्हणून त्या ठिकाणाहून निघाले. पाहतात तर दरवाजाला मुंगसाच्या तोंडाला रक्त लागले. ब्राह्मणाला असं वाटलं या मुंगसाने नक्की माझ्या बाळाचा घात
केला, हातातलं कमंडलू घेतलं, मुंगसाच्या डोक्यात घातलं, मुंगसाला आपला प्राण त्या ठिकाणी द्यावा लागला. आज ब्राह्मणांनी पाहिलं तर बा तसंच होतं, सापाचे तुकडे होते. ब्राह्मणाच्या लक्षात आलं का ज्या मुंगसाने माझ्या बाळाचा प्राण वाचवलाय त्या मुंगसाला मला मारावं लागलं. फक्त एक क्षण विचार केला असता तरी त्या पस्तावा झाला नसता, पण क्षणोक्षणी हाची करावा विचार. म्हणून माझ्या दत्तात्रयाने हा याची माती होणार म्हणून आपल्या काय केली, त्याची आठवण म्हणून कपाळाला विभूती लावलेली आहे. आणि रुद्राक्षाची माळ काय केलेली आहे, कंठात धरले. रुद्राक्ष हा भगवान शंकराचा दागिना आहे, नाही का. रुद्राक्ष, रुद्राक्ष म्हणजे रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे डोळा, नाही का. भगवान शंकराच्या अश्रूपासून हा रुद्राक्ष तयार झालेला आहे. म्हणून भगवान शंकराचं नेत्राचं प्रतीक आपल्या जवळ आपल्या स्मरणात राहावं म्हणून दत्तात्रयाने काय केलेलं आहे, दत्तात्रय महाराजांनी रुद्राक्षाची माळ त्या ठिकाणी आपल्या कंठामध्ये धारण केलेली आहे. अशा प्रकारचा हा साधू संतांचा दागिना त्या ठिकाणी असतो. अशा प्रकारे त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, भाडी त्यांनी विभूती लावलेली आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे. या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्या पुढचं वर्णन नाथ बाबा चौथ्या चरणात करतात. त्यांच्याजवळ काय आहे, जवळी असे कामधेनू, जवळी असे कामधेनू, जवळी असे कामधेनू, जवळी असे कामधेनू, तिचा महिमा कायवानू, तिचा महिमा कायवानू, त्रिशूळ घेऊन आकारी, त्रिशूळ घेऊन आकारी, तिचा महिमा कायवानू, तिचा महिमा कायवानू, त्रिशूळ घेऊन आकारी, त्रिशूळ घेऊन आकारी. जवळी असे कामधेनू, कामधेनू भगवंतांच्या जवळ काय आहे, कामधेनू म्हणजे काय, गाय. काय पाहिजे ना तुम्ही, देवाच्या जवळ काय आहे का नाही आहे, सगळे जागे आहेत. मला वाटतं तुम्ही सगळे झोपलेत काय माझे. ही गाय म्हणजे तुमच्या आमच्या पाण्यातली गाय नाही. धेनू म्हणजे पण गाय, पण तशी नाही. कोणती गाय आहे, कामधेनू. काम म्हणजे इच्छा, धेनू म्हणजे गाय, इच्छा पूर्ण करणारी गाय. तुम्ही त्या गायीला काही सांगितलं तुमची इच्छा पूर्ण होते. अशी कामधेनू भगवान दत्तात्रयांच्या जवळ आहे. ही गाय कोणाजवळ होती, जमत अग्नि ऋषींजवळ ही गाय होती. ती गाय सहस्र अर्जुनाने ज्यावेळेस चोरून नेली म्हणून परशुरामाने काय केलं, युद्ध करून ती गाय आपल्या परशुरामाला परत आणून देण्याचं काम केलं. अशी गाय जी आहे ही गाय कुणाजवळ आहे, भगवान दत्तात्रयाजवळ आहे. असं सगळं वर्णन नाथबाबांना खूप आवडलं. पहा, ज्यावेळेस गडूळ गावामध्ये, अरण्य गावामध्ये कुर्मदास त्या ठिकाणी अरण्य गावामध्ये आलेत. वारकरी सगळे पंढरपूरला चाललेले आहेत. वारकऱ्यांना कुर्मदासांनी सगळ्यांना सांगितलं, जा माझ्या पांडुरंगाला सांगायचंय अरण्य गावापर्यंत तुझा कुर्मदास आलेला आहे. वारकऱ्यांनी जाऊन सांगितलं. भगवान परमात्म्याने काय केलं, विटेवरून उडी मारली आणि अरण गावामध्ये आले आणि शोध घेत घेत ते सावता माळाच्या शेतामध्ये शिकले. सगळं संत त्यांना पाहायला निघाले होते, नाही का. आणि मग मात्र सावत्या माळ्याच्या त्या ठिकाणी नामदेवराया सगळे आले आणि सावता माळ्याला सांगितलं, इथून कुणी गेलेलं पाहिलं का, नाही का. म्हणून नाही, सावता माळा कुठं होते, आपल्या भजनामध्ये दंग होते. आणि त्यांनी जर त्यांना सांगितलं तुम्हाला भगवान परमात्मा पाहायचा आहे तर कुठं आहे, माझ्या हृदयात आहे. तोच भगवान परमात्मा कुणी दाखवला, बघ हनुमंतरायाने देखील. सीताबाईने काय केलं, सोन्याचा हार कुणाकडे भेटला, हनुमंतरायाकडे भेटला. ते काय करायचे, सोन्याचे मणी घ्यायचे आणि जाऊन
काली टाकायचे. सीताबाईने सांगितलं अरे हे सोन्याचा हार आहे. म्हणले याच्यात राम. अरे सीताबाईने सांगितलं राम आहे कुठं. हनुमंतरायाने काय केलं छाती फाडली आणि आपला राम त्या ठिकाणी दाखवला. असं दत्तात्रेयांचं जे वर्णन आहे नाथ बाबा सांगतात ते दत्तात्रेयांचं वर्णन काय आहे माझ्या हृदयामध्ये आहे. हे शेवटच्या चरणामध्ये सांगितलं आहे. एका जनार्दनी दत्त 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 रूप राहिले हृदयात रूप राहिले हृदयात त्रिशूळ घेऊन करे त्रिशूळ घेऊन करे त्रिशूळ घेऊन करे त्रिशूळ घेऊन करे रूप आहे हृदयात हे त्रिशूळ घेऊन करे त्रिशूळ घेऊन करे त्रिशूळ घेऊन करे त्रिशूळ घेऊन करे उभा असे दत्तद्वारी उभा उभा से उभा से उभा उभा से भक्त द्वारी उभा से भक्ताद्वारी उभा असे भक्ताद्वारी त्रिशूळ घेऊन करे त्रिशूळ घेऊन करे त्रिशूळ घेऊन करे त्रिशूळ घेऊन करे दत्त माझा दीनानाथ भक्ता लागे उभा सतत त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्ताद्वारी बाळी चर्चिली होती रुद्राक्षाची माळ कंठी जवळी असे कमधेनु तिचा महिमा काय वाणू एका जनार्दनी दत्त हृदय राहिले हृदय रूप राहिले हृदयात. पहा अभंगाचा भावार्थ या ठिकाणी तुम्हाला समजलेला आहे. भक्ताचं आणि देवाचं नातं काय असतं हे तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलेलं आहे का. आणि भक्ताच्या जवळ जायचं असेल पहा जी माती असते ना या मातीने जर एकी केली तर तिची वीट बनली जाते आहे का नाही. माती एकत्र झाल्यावर वीट बनली जाते. विटेने जर एकी केली सगळ्या विटा एकत्र झाल्या तर त्याचं काय होतं भिंत बनली जाते आणि भिंतीने एक जातं. म्हणून जर तुम्ही सगळ्यांनी एक एक केली आणि त्या भगवंताचं जर भजन गायलं तर काय होईल तुम्हालाही मोक्ष प्राप्त होईल. तुमच्या जीवनातल्या चिंता ह्या मात्र दूर होतील आणि तुमची संकष्ट नाहीसे होईल. म्हणून काय करायचं सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या एकदम फ्रेश व्हा एकदम आणि आवाज उतरा आणि काय करायचं आपल्याला भगवंताचं भजन करायचं. विठोबा
तेज गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई तेज गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई मला फुलं वाटून टाक एकदाच वाटून टाक एका मिनिटात वाट आणि आपल्या हातात तशी फुलं ठेवायच्या पुन्हा कवर झालं का असा नमस्कार करायचा आणि देवाच्या पायाजवळ सोडा पायंदळी पाठवून फुलं हातात ठेवा देवाचा प्रसाद आहे तू देवाच्या चरणाजवळ फक्त जाऊ द्या असं फेकली का त्याच्यावर आपण पाय पाडतो ते चांगलं नाही पहा फक्त शांतता 10-5 मिनिटं फक्त शांतता बसा देव जन्माची येवई अभंग झाला का देवाच्या पुढे पहा एकदा भगवान शंकर आणि पूजा केली आणि ओवाळलं म्हणे काय गोड बातमी आणली म्हणजे पहिला झालेला इतिहास तिलाही तसाच सांगितला आणि मग तिलाही सांगितलं काय करावं लागेल तुमच्या मालकाला कुठे राहावं लागेल अनुसया मातेकडे पाठवून लग्न भोजन हे मागायला पाहिजे पुढून मग लक्ष्मीकडे गेले सावित्रीकडे गेले तिघींकडेही ते जसे गेले आणि नारद वर्षी निघून गेले मग तिघींनी डिस्टर्ब नका करू मग तिघींनी काय केलं आपल्या नवऱ्यांना सांगितलं का आम्ही काय आहे आम्ही तिघीच पतिव्रता आहेत तुम्हाला त्या ठिकाणी मग बाल हट्ट राज हट्ट आणि श्री हट्ट पुरवावा लागतो नाही का म्हणून हा श्री हट्ट पुरवण्याकरता ब्रह्म विष्णू आणि महेश हे आपल्या आपल्या वाहनाने कुठे गेले अत्री ऋषीच्या आश्रमाजवळ गेले 3 देव आलेत म्हणून अत्री ऋषींनी देखील त्यांचं पाद्यपूजन त्या ठिकाणी केलं पाद्यपूजन केल्यानंतर येण्याचं कारण विचारलं म्हणले अनुसया मातेला आम्हाला भेटायचं आहे अनुसया मातेला आज्ञा केली आणि अनुसया माते ज्यावेळेस आले त्यावेळेस सांगितलं म्हणले आम्हाला तुझ्याकडून तू स्वतःला पतिव्रता जर समजतेस आम्हाला तुझ्याकडून काहीतरी मागायचंय म्हणले अख्खं जग तुमच्याकडे मागतंय तुम्ही माझ्याकडे काय मागताय तुम्ही मागन ते मी द्यायला तयार आहे सांगितलं काय सांगितलं नग्न होऊन भोजन आम्हाला वाढलं तेही कबूल अनुसया मातेर केले त्या तिघांच्या डोक्यावर जसा हात ठेवला तसे ते झाले लहान लहान 3 बाळ आणि 3 बाळ झाल्यानंतर त्या तिघांनाही काय केलं पाळण्यात घातलं आणि झोके द्यायला सुरुवात ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा सृष्टीची उत्पत्ती करून तुम्ही खूप दमलाय ना आता काय करा थोडा आराम करा आता उत्पत्ती बाद झाली विष्णूलाही सांगितलं तुम्ही अनेक प्रकारची कामं करून दमलात तुम्ही आराम करा आणि शंकर भगवानाला सांगितलं तुम्ही काय करा या सृष्टीचा नाश तामस आहात तुम्ही सृष्टीचा नाश केलेला आहे तुम्ही या ठिकाणी आराम करा तिन्ही देव रोज स्तनपान करायचे आणि त्यांना झोके घेऊन त्या ठिकाणी झोपवायचं काम करायचं इकडे या तिघी जणींकडे नारद महर्षी गेले म्हणजे तुम्ही तिघी जणी इथे करता काय आमचे पती जी अनुसया आहे त्यांना लहान बाळ करून त्यांना रोज स्तनपान करून तिला रोज झोपवती त्यांना खेळायला लावती आणि तुम्ही करताय काय त्यांना त्यांचा अहंकार होता म्हणजे आम्ही आमचे नवरे सोडून अनु नाही का एखाद्या बाईच्या नवऱ्याने नाही का चोरी केली का ती म्हणते पोलिसाला पैसे दिले का लगेच सुटते नाही का पैसे दिले सोडून जाऊ नाही माणूस तसे का आता पोलीस होते काय हे सत्यच होतं नाही का हा म्हणून त्या ठिकाणी तिघी जणी गेल्या आणि तिघी जणी जशा गेल्यानंतर त्या ठिकाणी अनुसया मातेला सांगितलं अनुसया मातेने तिन्ही देवी होत्या तिघींनाही नमस्कार केला येण्याचं कारण म्हणले आमचे पती आम्हाला आणून तिन्ही बालक तिघींच्या समोर ठेवली तिन्ही दिसायला सारखीच काय होतं तिन्ही दिसायला सारखी होती आता दुसऱ्याच्या नवऱ्याला हात लावा तर पतिव्रतेचा होतोय ना आपला नवरा तर ओळखू शकत तिघींनीही त्यांची क्षमा मागितली आणि परत मग त्यांना क्षमा मागून त्यांना सांगितलं अनुसया माते ह्या विश्वामध्ये तूच खरी पतिव्रता आहे आणि ते ना मग
आपल्या मंत्रानुसार अत्रे ऋषीने जे पाणी दिलं होतं मंत्र शिपडलेले तिन्ही बाळ काय झाली बरोबरच झाली ब्रह्मा विष्णू महेश यांनी मग अनुसाय मातेला सांगितलंय तुला काय पाहिजे म्हणजे तुमच्याशिवाय मी क्षणभर राहू शकत नाही तुम्ही माझ्याजवळ राहायला पाहिजे आणि मग मात्र ते काय झालं त्यांनी ते आपल्या डाव्या कमळावर ती दत्ताची मूर्ती ब्रह्म विष्णू महेश म्हणून 3 देवांची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित झाली याचं वर्णन आपल्या अभंगाच्या द्वारातून करायचं आहे दर्यावतार विश्वतारावया विश्वतारावया दर्यावतार विश्वतारावया अदृश्यानुसया गरोदरा ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिले पूर्णाती तिथी पौर्णिमा मास मार्ग गुरुतो वासर उत्सवकाळ ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिले पूर्णते एका जनार्दनी पूर्णावतार निराकार आकारले ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिली पूर्णतिथी पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय कृष्ण भगवान श्री गुरुदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दोरी सोडा दोरी महाराज तुम्ही पुढे या सगळे पुढे या त्या बाजून जावा आजी त्या बाजूने हा आजी जाऊ तिकडे त्या बाजूला आजी जावा पुढे या बाजूने जाऊ पुढे
धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन आपले केशवाचे दोन्ही नाही लोचन धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन त्रिगुणात्मक त्रिमूर्ती अवतार जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी नमस्ता हरे भक्तिता जय देव सभायाय तरी से करता आज्ञा से करवी माता हमारी परतरा गुरुता देव जय श्री गुरुदत्ता स्वामी नमस्ता हरे भक्तिता जय देव दत्तयोनि उवाकाशला सद्भाविकाचा प्रतिपाद केला प्रसन्नयोनि देव श्री गुरुदत्ता स्वामी नमस्ता हरे भक्तिता कल्पनेचे बाधा नो कोणी काढी संत मंडळ अहंकाराचा वारा न लाग राजसा माझ्या विष्णुदास धावा म्हणत असावे कल्याण कल्पनेची बाधा नो कोणी काढी संत मंडळी मागणे तुझ प्रति आहे ईश्वरी पाय या संतास निर्वेची मज दे तुझे काय का म्हणे आता उदारतो होई देव पाय संत या संतास ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान तुझे पावलो ज्ञानी जगद्गुरु तुकाराम महाराज तुझे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुली नारद चंदन बुका लाविला गंध दत्त बाळाचे करून बंधन जो बाळा जो जो रे जो जो
तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटात नगरजनाची सुंटवडा वाटा जो बाळा जो जो रे जो जो चौथ्या दिवशी चंद्र पूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रे जो जो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी ती विविध सुंदर शंख चक्र गदा हारी अलंकार गळा शोभे चूर्णाचे हार जो बाळा जो जो रे जो जो सहाव्या दिवशी नारद बोले आत्री ऋषींचे भाग्य उजाले सातव्या दिवशी हिंडतावन केळी नारळ नावा चंदन नावा मांडला मोहन जो बाळा जो रे जो आसन बघा खाली बसला कामध्ये दुनी सेवेला जो बाळा जो रे जो जो नवव्या दिवशी बोले गणपती औसंबरा खाली दत्त बैसती दत्ता माऊली वृक्ष पूजती दर्या होई मूत्र सरस्वती जो बाळा जो रे जो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद मामूल गडाला स्मरण प्रत्येक दिवशी जो बाळा जो जो रे जो हा ना त्यासाठीच ना या पाया पडा काय काय देणार अरे हे कपडे काय करणार पुढे या त्या बाजूने रे तुझा जा टायगर टाइम्स ओके त्या बाजूने हां जा महिलांचे घे फोटो महिलांचे घेतो नाही तर तुम्ही नाही थोडंसं आपण घ्या 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 आम्ही लेट आलो पण आलो सकाळी तिकडे पण होतं ना सकाळी तिकडे होतो निगोटवाडी हां पूजा करा खाली पूजा करा थोडी करा 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 ओके आरगडे आजी हां जाओ तुम्ही पूजा करा पूजा करा त्या साईडने जावा त्या साईडने थांबा थांबा त्या साईडने जावा तुम्ही इकडे या आजी तुम्ही हां जा म्हणतो ओके जा आजी जाओ आजी नाही ते पुढचा टायमिंग असतो तू पण पाहिजे मी घेतो कॅमेरा हां तू कधी येणार बरं चालेल काय हरकत नाही तू कधी येणार नाही त्या सरांचं म्हणणं बरोबर वार्ताहराचीच बातमी आली पाहिजे हा मग काय कांदा सरळ कांदा
इकडे बघ ना विश्वजित. ओके जमलं. धन्यवाद. चल हे कतल्यांचं घे. कतल्यांचं एक घेतो. हो काका नमस्ते. चॅनलचे 2 चॅनल होते तुमचे. अरे बापरे आशीर्वाद असेल तर नक्कीच. ऐकताय ना. खेचरी मुद्रा भगवान दत्तात्रय अशी दुसऱ्या प्रकारची जी हठयोगाची साधना आहे ती योगी महात्मे करतात. म्हणून ते योगी लोक जे चांगदेव महाराज योगी होते ना 1400 वर्ष जगले. लोकांना प्रश्न पडतो, हे 1400 वर्ष पुढे माणूस जगत असतो का? हे असं जगतो. अशा प्रकारचा योग साधला की मग मनुष्य जगतो. ऐका भगवान दत्तात्रय खेचरी मुद्रा लावून बसले. ज्ञानोबराय सांगतात. आणि मग त्यांनी काय केलं प्राणायामामध्ये म्हणजे पद्मासन घालून भगवान दत्तात्रय खेचरी मुद्रा लावून बसले. आणि मग त्यांनी काय केलं ज्ञानोबराय सांगतात. तेने सांडिली माया. त्यांनी या जगतामधलं जे मायेचं आवरण आहे या माया म्हणजे ममता नको त्या गोष्टीविषयी आसक्ती धरणं ही सगळी माया काय केली दत्तात्रयाने सोडून दिली. फकीर जे योगी लोक असतात त्यांना कोणी जवळच आपलं परक काही नसतं. त्यांना सगळं जग हे विश्वरूप असतं. जनानो हे अवघा जनार्दन सगळं जगत हे भगवान परमात्म्या रूपाने दिसतं. म्हणून तेने सांडिली माया. अहो नुसती माया सांडिली यात नवल नाही. तेजी येली कंथा काया. कंथा म्हणजे अंगावरचं जे कापड आहे किंवा गोधडी रग याला कंथा म्हणतात कापडाला. हे कापडही त्यागून दिलं. त्याच्यानंतर काया म्हणजे शरीराचाही भगवान दत्तात्रयांनी त्याग केला. ज्ञानोबारायांना जे दत्तात्रयांचं दर्शन झालं ते सांगतोय मी. त्यांनी माया सोडली, कंथा सोडली. कंथा म्हणजे कापड सोडले. काया म्हणजे शरीरही सोडलं. आणि मग मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. ज्ञानोबाराय सांगतात दत्तात्रय कसे झाले. त्यांचं मन ब्रह्मानंदामध्ये म्हणजे परमानंदामध्ये लीन झालं. एकदा मन का परमानंदामध्ये लीन झालं की मग मात्र त्याला बाहेरच्या गोष्टी काही आठवत नाहीत. ब्रह्मानंदे लागली टारी तेथे देहाते कोण सांभाळी. एकदा ब्रह्मानंदाला टाळी लागली ब्रह्मानंदात तो गेला की मग त्याला हे बाहेरच्या जगातलं सुख दुःख या गोष्टी काही आठवत नाहीत. मग ज्ञानोबाराय सांगतात भाषे जे दत्तात्रय आहेत मग ते काय करतात डोलतात म्हणे. कसे डोलतात. अनुहात ध्वनी नाद. अनुहात म्हणजे ऐका मृदंगामधून आवाज येतो बरोबर. तुम्हाला येतो आवाज मृदंगामधून. मृदंगामधून आवाज कधी येतो माहितीये का. त्याच्यावर अगोदर काय करावं लागते थाप टाकावं लागते. थाप टाकली तर आवाज येतो. जर समजा गोपाल महाराजांनी मृदंगावर थाप नाही टाकली तर मृदंगाचा आवाज येईल नाहीये. या माईक मधून आवाज येतो. कधी येतो माहितीये मला इथं कंबर बांधून बॉम्ब लावं लागतंय तेव्हा आवाज येतो. मी जर शांत राहिलो तर आवाज नाहीये. सगळ्या गोष्टीतून आवाज. समजा आपल्याला कशातूनही आवाज काढायचा असेल. काही माणसाला अंगावर वाजवायची सवय असते. असं मृदंग काही वाजत असलं लोक काय करतात अंगावर वाजतात. टाळी वाजवतो आपण बरोबर. टाळीतला आवाज ऐका टाळीतला आवाज कधी येतो जेव्हा 2 हातांचा एक वेळ हात होईल म्हणजे काय होईल दोन्हींचं घर्षण होईल दोन्हींचा आघात होईल तेव्हा आवाज येतो. ऐका परंतु जेव्हा हे एखादा मुद्रा खेचरी मुद्रा लावलेला मनुष्य असेल योगी महात्मा असेल तर त्याला आवाज येण्याकरता भगवान परमात्म्याचा आवाज येण्याकरता त्याला काही वाजावंच असं नाही लागत. अनुहात ध्वनीनाद. काही नाही वाजलं तरीही तो त्याच्याच अनुहात ध्वनीनाद तो पावला परमपद. तो परमानंदाच्या पदाला प्राप्त झालेला असतो. आणि मग त्या अनुहात तो जो काही न वाजता त्याला जो ऐकू येणारा ध्वनी हे त्या ध्वनीच्या नादामध्ये तो उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डोलतुसे. भगवान दत्तात्रय उन्मनी तुर्य अवस्थेला प्राप्त झाले. आणि तुर्य अवस्थेला प्राप्त होऊन भगवान दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये स्वतःच भगवत स्वरूप आहेत. पण तरी सुद्धा त्या अनुहाताच्या नादामध्ये काय करतायत छंदे छंदे डोलतुसे. ज्ञानोबाराय सांगतात असे जे दत्तात्रय आहेत ते दत्तात्रय ज्ञानरूपी गंगेच्या तीरावर म्हणजे गोदावरी मातेच्या तीरावर ज्ञान गोदावरीचे तीरी स्नान केले पांचालेश्वरी. ते पांचालेश्वर जी मी मगाशी सांगितलं भगवान दत्तात्रय नेहमी दररोज स्नान करतात. त्या पांचालेश्वरला येतात. त्या पांचाल नावाचा एक राजा होऊन गेला. त्या राजाने ब्रह्महत्या घडली होती आणि भगवान दत्तात्रयांचा भक्त होता. भगवान दत्तात्रयांनी त्याला आश्वासन दिलं तुझे ब्रह्महत्येचं पातक नाहीसं करण्याकरता मी दररोज या ठिकाणी स्नानाला येईल.
तुला दररोज मी दर्शन देईल. म्हणून भगवान दत्तात्रय दररोज त्या पांचेश्वराला स्नान करता येतात. ज्ञानोबा सांगतात, ज्ञान गोदावरीची ती स्नान केले पांचादेश्वरी. असे जे भगवान दत्तात्रय आहेत. आता मी परत उल्लेखन करत नाही. पहिल्या चरणापासून जे सांगितले तर पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी खेचरी मुद्रा लावून बसलेत. ज्यांनी मायेचा त्याग केलाय, ज्यांनी कंथ आणि कायेचाही त्याग केलाय, असे जे ब्रह्मानंदामध्ये जे डोलत बसलेत, असे जे भगवान दत्तात्रय आहेत ते ज्ञानगंगेमध्ये स्नान करतात. ज्ञानगंगेमध्ये स्नान करतात म्हणजे अखंड ब्रह्मानंदामध्ये ब्रह्मज्ञानामध्ये ज्यांचं स्नान घडतंय, असे जे दत्तात्रय स्नान केले पांचादेश्वरी. पांचादेश्वराकरता स्नान करता येतात. ज्ञानोबाराय सांगतात, असे जे भगवान दत्तात्रय योगी आहेत ते माझ्या अंतःकरणामध्ये बसलेत. ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगी विठोबा. Hare
बाईक बाईक शेवटच्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महादेवाचा नवनक्षत्राने नाही राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे हे ना झोपून ठेवले झोपून ठेवलेले नवव्या दिवशी गणपती नवव्या दिवशी बोले गणपती औंकाराखाली बसवती दत्त मागुनी ऋषभूती दत्त मागुनी ऋषभूती दया होई जो बाळा तो जोडे जोडे